तर बघा, मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगते की आमची ओळख कशी काय झाली आणि ते ओळखीचं प्रेमात रूपांतर कसं झालं आणि नंतर आमचं लग्न कसं काय झालं हे व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगते पण त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की मी पहिला भाग टाकलेला आहे, तो पहिला बघा, मग तुमच्या लक्षात येईल की मला आता इथून पुढे काय सांगायचं आहे ते. तर चला, न टाइम घालवता व्हिडिओला स्टार्ट करते. म्हणजे जास्त तुमचा पण वेळ घेत नाही, कारण माणसाला वेळही महत्वाचा असतो. मी आता जरा शांत का झाली, कन्फ्यूज का झाले, इमान आलं होतं. तुम्हाला येतोय का इमानाचा आवाज? मग मी काय बोलते तुम्हाला काहीच कळालं नसतं, म्हणून साठी मी जरा कन्फ्यूज झाली होती, बाकी काही नाही. तर बघा, ज्या वेळेस हे बारामतीला गेलं, मग त्याच्यानंतर 1-2 महिने आम्ही काय म्हणजे भेटलोच नाही. भेटलो म्हणजे का नाही भेटलो, तर हे पण काय आलं नाही तर, आणि नंतर मीटिंग सुद्धा झाली नाही. म्हणजे मीटिंग ज्या पण वेळेस व्हायची ना, तर आमच्यातच व्हायची. म्हणजे पुण्यातले जे आहेत ना पोरं त्यांचीच मीटिंग व्हायची. हे काय ह्यांना काय बोलावलं नाही का हे आलं नाही हे मला काय माहिती नाही एवढं. पण मग नंतर मग झाला असं, एक दिवस 1-2 महिन्यांनी एक दिवस असा आला की तिथं बारामतीमध्ये लई भांडणं झाली. आता ती भांडणं का झाली होती, कशावरून झाली होती हे मला काहीच कल्पना नाही. कारण की कमी असल्या भानगडीत काय एवढी कुणाच्या ह्याच्यामध्ये विचारायचे पण नाही आणि इंटरफेल पण करायचे नाही. म्हणजे इंटरफेल जे असतं की कसं काय झालं म्हणजे मला ह्याच्या संग काही घेणं देणं नव्हतं. पण ते सर मॅडम असतात ना, त्यांचा असा विषय चालायचा की बारामतीमध्ये भांडणं झालेली आहेत. आणि मग ह्या सरांनी मॅडमने असं ठरवलं की जी बारामतीतली जे आपला स्टाफ आहे, तर त्यांना आहे ना आपण पुण्यामध्ये बोलवून घ्यायचं. कारण तिथं लय गंभीर वातावरण झालं होतं वाटतं. तिथं सगळं म्हणजे ज्यांचं जे ऑफिस होतं ना बारामतीमध्ये, ते तोडलं फोडलं होतं. म्हणजे तिथल्या पोरांनी कशाने भांडणं झाली होती मला पण नव्हतं माहिती, कारण मी विचारलं पण नव्हतं, त्यांनी पण मला एवढं सांगितलं नव्हतं. म्हणजे त्यांनी कधी सांगितलं पण नाही आणि मी पण एवढं मन लावून विचारलं नव्हतं, असं झालेलं. बरं, मग त्यांचा असा विषय चाललेला. तर मग हे पण होतं महत्वाचं की मग एवढी पोरं परत फ्लॅट दुसरा घ्यायला लागल नाही का. म्हणजे आणि आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो ना, ती अख्खी बिल्डिंगच आहे ना, जे आमचा सर होता त्यांच्या काकांची होती ती बिल्डिंग. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे पोरं राहतात, कुणाला लय आडी अडचणी असतात, कारण एकत्र पोरं राहणार. त्यामुळं ह्या सरांना काहीच प्रॉब्लेम येत नव्हता की पोरं राहिली तरी ते काकाच होतं ना, मेन मालक काकाच होतं. त्यामुळे काकांना पण काय प्रॉब्लेम नव्हता, का तर त्यांना भाडं भेटत होतं. त्यामुळे काकांना सुद्धा त्या काय प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे जे सर होतं ना आमचं, त्यांचं काका होतं, मावशी काका होतं, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. परत झालं असं की मग आता ह्यांचं ठरलं, सरांचं मॅडमचं, सर होतं मॅडम होतं, तर त्यांचं ठरलं की बारामतीची लोक इकडे ट्रान्सफर पुरी ती इकडे ट्रान्सफर म्हणजे इकडे बोलवायची त्यांना. कारण की एवढं चांगलं सगळं ग्रुप झाल्या होता आणि अचानकच ग्रुप सगळा भांडणामुळे फिसकाटल. आणि मग परत जी बी नवीन येतात त्यांची परत इंटरव्ह्यू, परत आता हे जी आहेत का आम्हाला जे चांगले सेल बिल करतात, मग परत सगळ्या गोष्टी नवीन उभ्याने करायच्या म्हटल्यावरती लई प्रॉब्लेम येतो ना. त्यामुळे मग त्यांनी असा विचार केला आणि मग जे बी काय तिथली प्रॉपर आहेत राहणारी, जे बी कोण भाड्याने राहत असेल, कोणाचं घर स्वतःच असेल, त्यांना म्हणले तुम्ही घरातूनच काम करा, ते ज्या बाटल्या विकायचं. आणि ज्यांची बी सोय नव्हती तर त्यांना म्हणले पुण्यामध्ये येऊ द्या. आता ठरलं यांचं, त्याच्यामध्ये हे पण होतं पुण्यामध्ये यायला, कारण ह्यांची पण सोय नव्हती तिथं बारामतीमध्ये, कुठं राहण्याची बिण्याची सोय नव्हती. बरं, ह्यांचे हात पाहुणे आहेत पण ह्यांचं जरा प्रकरण वेगळे, म्हणजे जरा ह्यांचं मी नाही सांगू शकत तुम्हाला. तर त्यामुळं ह्यांनी पण असं निर्णय घेतला की आपण पण पुण्याला गेलं पाहिजे. आणि मग त्या पोरांबरोबर पोरं पुरी होती, त्यांच्याबरोबर हे पण आलं पुण्याला. पण आहे ना, जास्त पुरी आल्या नव्हत्या बरं का, थोड्याच आल्या होत्या बारामतीवरून. ज्यांची सोय नव्हती त्या आल्या होत्या, म्हणजे राहण्याची जी सोय नव्हती त्या आल्या होत्या. आणि ज्या आपल्या तिथल्या राहणाऱ्या होत्या त्यांनी आपलं तिथूनच म्हणले आम्ही काम करल म्हणून. आता आल्यावरती मग झालं असं की आता ते आल्यावरती इथला वातावरण म्हणजे इथला एरिया जे आहे
किंवा पुण्यातलं त्यांना काहीच माहिती नाही, त्या बारामतीच्या जी पुरी आली होती त्यांना काहीच माहिती नाही. मग ती जबाबदारी आमच्यावरती दिली. म्हणजे जी दुसरी पुरी होती तर माझ्याबरोबर त्यांना सांगितलं की ह्यांना पुण्यामध्ये सगळं एरिया दाखवा, कसं काय सेल करायचं. म्हणजे सेल तर करायचं त्यांना माहिती होतं, पण एरिया माहिती नव्हता. आणि थोडे दिवस म्हणजे म्हणलेत प्रत्येकाने 2-2, 3-3 असं बरोबर संघ पुरी घेऊन जायचं असं होतं. आणि त्या कामामध्ये एवढं होतं की पुरी बरोबर गेले ना संगत. आता मी एक पोरगी आहे, माझ्या बरोबर जर एखादं पोरग यायचं म्हणलं ना तरी पण मी घेऊन जाऊ शकते. असं काही नाही की नाही मी ही पोरगी आहे, हिच्या बरोबर कशाला पोरग लावायचं, असं काही नव्हतं. सगळी फ्री होती नाही का, म्हणजे असं काहीच नव्हतं बंधन, सगळी एकदम फ्री होती तिथं. त्यामुळं ते पण चांगलं होतं बरं का, की कशाचं बंधन नव्हतं की पोरी बरोबर जायचं नाही किंवा एवढंच होतं तिथं बंधन की मुलाने मुलीच्या फ्लॅटमध्ये यायचं नाही आणि मुलीने मुलाच्या फ्लॅटमध्ये जायचं नाही. कितीही अर्जंट काम असू दे, जे असेल ते सरांना सांगायचं, मग सर मॅडम ते आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, असं होतं तिथं. हे पण चांगलं होतं. मग झालं असं बरं का. तर मग आता दिवस पहिला होता, तर माझ्याबरोबर दिल ते दोघं तिघं पोरं होती. तर मग त्यांना पण सेल कसा करायचा म्हणजे त्यांना तर माहिती होतं, पण मग मी कशी बोलायचे हे करायचे ते 2-3 जण मला दिली होती. पण मला लय ते वजं वाटायचं त्यांना बरोबर घेऊन जाणं. काय वजं वाटायचं की इथं आपला सेल करावं का ह्यांचंच बसावं सेल करत, म्हणजे ह्यांनाच शिकवत बसावं. आणि तिथं महत्वाचं हे होतं की आपण 1000 बाटल्यांचं टार्गेट होतं. जर तुमच्या 1000 बाटल्या कम्प्लीट झाल्या, 1000 बाटल्या विकून जर कम्प्लीट झाल्या तर तुमचा पगार चालू, असं पण होतं. म्हणून माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की 1000 बाटल्या माझ्या कधी विकून होत्या हे माझ्या डोक्यामध्ये. मग मला वाटायचं हे वजच वाटायचं की बाया हे कशाला माझ्या पाठीमागं दुपाटणे देते ती, रोजच 2-2 पोरं, कुठली नाही कुठली रोजच 2-2 पोरं. मला ते एक लय डोक्याला ताण झालेला माझ्या. मग 2-3 दिवस दुसरी दिली, पण जे बी माझ्या बरोबर येईल त्यांचं सेल व्हायचं. म्हणजे सेल, आणि मला असं वाटायचं की माझा सेल झाला म्हणजे माझ्या मी बाटल्या विकल्या आणि ह्यांच्या नाही विकल्या तर मग ही नाराज होत्या ना, म्हणजे ह्यांना वाईट वाटेल ना. म्हणून मग मी काय करायचे, त्यांच्या सुद्धा बाटल्या 1-2, 4 म्हणा 5 म्हणा विकायचे. आणि माझं आहे ना म्हणजे असं झालेलं, मी लय मी इतका सेल करायचे ना, लय सेल करायचे तिथं, मी लय बाटल्या विकायचे मी तिथं. तर मग माझं जे पण 3 महिन्याचं असायचं ते 3 महिन्याचं, म्हणजे 3 महिने त्या बाटल्या घ्यायलाच लागायच्या. 15 दिवसाला त्या 2 बाटल्या संपायच्या, वजन कमी करायच्या. मग मला काय व्हायचं की 3 महिने आता एखाद्याचं कस्टमर आपण धरलं ना तर 3 महिने मलाच फोन करणार, माझा नंबर दिलेला असतोय ना तिथं, म्हणजे मी माझा नंबर द्यायचे ना. मग 3 महिने ते मलाच फोन करायचं. मग मला फोन आला, मला रोज आहे ना, म्हणजे मला कस्टमर नवीन बघायलाच लागायचं नाही, कुणाचं मला फोन यायचं की मग मी तिथं जायचे बाटल्या घेऊन त्या. म्हणजे माझ्या रोजच्या 7-8 बाटल्या फिक्स असायच्या हे केलेल्या, कारण मी पहिलं कष्ट केलेलं होतं ना. पहिलं जवळजवळ 500-600 बाटल्या मी इतक्या मेहनतीने विकल्या होत्या. आणि मग ते कस्टमर मला फोन करायचा, असं व्हायचं. आणि मग माझ्या तर सहज म्हणजे जायच्या त्या 7-8 बाटल्या, आणि मग मी रिलॅक्स व्हायचे. पण माझ्या मागे हे दुपाटणं लागलं होतं की ह्यांना शिकवायचं, किंवा माझ्या बाटल्या जरी विकल्या गेल्या मग मी ह्यांचंच नाव सांगायचे, असं म्हणजे ह्यांचं पण मला वाटायचं कोणते, म्हणजे ही पण माझ्याबरोबर खुश व्हायची ना. असंच करता बघा एकदा काय झालं, सर काय म्हणलं की रुपाली आता तू काय कर, ह्यांनाच घेऊन जा, म्हणजे जे हे आहेत ना ह्यांना घेऊन जा, ह्यांचं नाव घेऊन म्हणलं ह्या सरांना तुझ्या बरोबर घेऊन जा. तर आणि त्यांच्याबरोबर अजून 2 म्हणजे 3 जण माझ्याबरोबर पाठवली. पहिले तर 2 असायचे, आता तर 3. आता म्हणलं केवढं डोक्याला ताप, ह्यांच्या 2-2 बाटल्या मला विकता मला नको होतं, जी हे परत दुपाटणं परत ह्यांच्या 2 बाटल्या एक्स्ट्रा माझ्या डोक्या बोकांडी. मग गेले बरं का मी, आणि गेलो आम्ही विकायला. 3 जण ह्यांना घेतलं आपलं जसे काही माई लेकरच असं ह्यांना आपले, मी पुढं ही 3 जण माग. आणि मग गेलो तिथे एक वस्ती होती बरं का. तर त्या वस्तीवरती ना गेल्यावरती मला कळालं, मला फोन एक आल्यावरती मग मला फोन आल्यावरती की मग मला त्यांना आहे ना लहान मुलांचं ते आयुर्वेदिक जे असतं ना बोर्नव्हिटासारखं ते त्यांना पाहिलं होतं, पण ते माझ्याकडे नव्हतंच आणि ह्यांनी नव्हतं घेतलं. मग मला परत ऑफिसला जायला लागलं ते आणायसाठी, की मला ते म्हणले तर आम्हाला अर्जंट पाहिजे, त्यांची त्या बाळाची मम्मी म्हणली मला अर्जंट पाहिजे. मग मला जायला लागलं, तोवर ह्यांनी ना ह्या 2-3 2-3 बाटल्या तिथं खपावल्या आणि म्हणजे विकल्या त्या 2-3 बाटल्या. मग मी परत आले ना तर मग हे म्हणायला लागलं की रुपाली मॅडम तुम्ही तर माझ्यासाठी लक्कीच ठरला. म्हणजे हे त्यावेळेस म्हणलं होतं, रुपाली मॅडम मी आज 3-4 दिवस झालं जातोय दुसऱ्यांबरोबर, माझी एक सुद्धा बाटली खपाना, पण आज मी डायरेक्ट 2-3 बाटल्या खपावल्या. म्हणजे तिथल्या एरियामध्ये त्यांनी 4-5 बाटल्या म्हणजे 3 मिळून खपावल्या होत्या. मग ह्यांना वाटायला लागलं की रुपाली मॅडम आपल्यासाठी लक्कीच आहेत.
बरं का. ह्यांना म्हणजे डायरेक्ट मला बोललो. मी परत घरी गेले, ते बॉर्नव्हिटा सारखं नसते का ते आणायला परत ऑफिसला गेले आणि मी पर्यंत ह्यांनी खपवल्या 2-4 बाटल्या, 5-6 बाटल्या खपवल्या माझ्या. म्हणजे एवढं पण माझ्या लक्षामध्ये नाही, पण हे खुश झालं की बाबा रुपाली मॅडम आपल्यासाठी लकी, ह्यांना असं वाटायला लागलं. आणि मग ते काय झालं, मग तेव्हापासून ना ह्यांनी काय करायचंय, म्हणजे सर जरी म्हणलं ना तुम्ही दुसरीकडे जाता वेगळं आता तुम्हाला माहिती झालं हे सगळं एरिया, तुम्ही वेगळं, पण हे काय करायचं, मला जाऊन द्यायचं, माझ्या पाठीमागच निघायचं. म्हणजे हे का निघायचं माझ्या पाठीमाग, तर मला पुढे जाऊन द्यायचं हे माझ्या पाठीमाग. आता बाई हे कशाला माझ्या पाठीमाग, हे का लालचनी, ह्यांच्या मनामध्ये लालच की बाबा रुपाली बरोबर गेलं की आपल्या पण बाटल्या खापतात आणि आपले पण टार्गेट लवकरात लवकर कमी होईल, हे यांच्या डोक्यामध्ये. बरं त्यांच्याबरोबर दुसरी 2-4 पोरं निघायची की रुपाली मॅडम बरोबर गेलं की बरोबर बाटल्या त्या खापवतात. म्हणजे मला कसं वाटायचं की बाबा आपल्या बरोबर आल्या तर आता आपलं खापल्यावरती ह्यांना नाराज व्हायची. मग असं व्हायचं ते. म्हणून मग मी म्हणायचे जाऊन तुमचं पण विकू लागते मी, आणि नाही तर मला फोन आला ना कुणाचा की मग ह्यांचं विकायला मी मदत करायची, असं व्हायचं. त्यामुळे त्यांनी मग माझ्या पाठीमाग, आणि तेव्हापासून आमची खरी स्टोरी आहे ना तेव्हापासून सुरुवात झाली. आता हे मी सगळं का सांगते, तर हे सांगणं जरुरीच आहे की खरी सुरुवात आमची म्हणजे केव्हापासून सुरुवात झाली हे फक्त सांगण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ लय मोठा होतो या, आणि मी बोलायला लागले ना की मग मला दमच नसतो या. म्हणजे मी इतकी बडबड करते ना, म्हणजे जे हसलं ना ते पटापटा सांगून टाकते बरं का. आणि कधी कधी असं होतंय की कंच्या मुद्द्यावरती बोलायचं असतं मी दुसरीकडे शिरतीया. कारण कसं असतंय माहितीये का, समजून घ्या बरं का तुम्ही. कसं असतंय, मी काय एवढी टॅलेंटेड आहे तेव्हा की बाबा काय मी काय डायरेक्टर आहे पिक्चरचा की बाबा हे डायलॉग आहे ह्या इथं नेमका आलाच पाहिजे, असं काय नाही. की जे रिअल मध्ये घडलेलं आहे ना ते सांगते. आणि माझं कसं आहे की मी सांगायला लागले की दुसरीकडे शिक्षण नसल्यामुळं बाकी काय नाही, दुसरीकडे बुराळती बाकी काय नाही बरं का. एवढंच व्हिडिओ मी स्टॉप करते आता. उद्या परत पुढं काय झालं ना, पुढं तर खरी मजा आहे की पुढं नक्की काय झालं ती तुम्ही उद्याचा पाठ नक्की जरूर बघा बरं का. आणि एवढंच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओ. म्हणजे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.